रत्नागिरी तालुक्यामधील कोळंबे परिसरामध्ये दुर्मिळ ब्लॅक पॅन्थर विहिरीमध्ये पडला आणि वासराचा पाठलाग करण्याच्या नादामध्ये हा ब्लॅक पॅन्थर विहिरीमध्ये पडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। या ब्लॅक पॅन्थरला सुखरूप बाहेर काढण्यासाठी वनविभागाचे सध्या युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच वनविभागाची टीम पिंजरा आणि आवश्यक रेस्क्यू साहित्य घेऊन तातडीने घटनास्थळी दाखल झाली। विहिरीमध्ये पाणी होतं आणि त्यामुळे बिबट्याला सुरक्षित बाहेर काढणं हे वनविभागासमोर मोठं आव्हान आहे। बिबट्याला कोणतीही इजा होऊ नये यासाठी वनविभागाचे कर्मचारी अत्यंत सावधगिरीनं हे काम करतात। गेले काही दिवसांपासून कोकणामधील ग्रामीण भागामध्ये वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीमध्ये शिरकाव करण्याचे प्रमाण हे वाढलेले आपल्याला पाहायला मिळालं आहे। आपण सध्या पाहिलं तर आपण सध्या कोळंबे गावातील खांबाचा माळा या परिसरामध्ये आहोत आणि इथे एका विहिरीमध्ये ब्लॅक पॅन्थर या ठिकाणी आढळून आलेला आहे। भक्ष्याचा पाठलाग करत असताना या ठिकाणी तो विहिरीत पडला। भक्ष्याचा पाठलाग करत असताना विहिरीत पडताना एक वासरू देखील होतं आणि ते देखील मृतावस्थेत खाली विहिरीमध्ये आहे आणि त्याला काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी वनविभाग आलेला आहे आणि वनविभागाने देखील शर्थीचे प्रयत्न करून खाली पिंजरा टाकलेला आहे आणि या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी काढताना आपल्याला पाहिलं। जे प्रत्यक्षदर्शनी या ठिकाणी ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी चर्चा करूया। दादा, सकाळी किती वाजता पाहिलं आणि काय सध्या घडलं? सकाळी 7:30च्या दरम्यान मी पाहिलं आहे। माझं ते वासरू आहे ते आमचं मालकीचं आहे। ते असं दूध काढायला लागतं आम्हाला। काल आम्ही ते फिरवायला चरायला सोडलेली होती तिला, तर ते आलं नाही वासरू म्हणून आम्ही बघायला आलो सकाळी तिच्या संगाती। म्हणून ते गावलं नाही म्हणून विहिरीजवळ बघायला आलो। विहिरीत काय पडलं नाही ना म्हणून बघायला आलो, तो नव्हता वासरू। विहिरीत दिसलं नाही मला वासरू, पण ते हे जनावर दिसलं म्हणून मी मालकाला सांगायला गेलो की तुमच्या विहिरीत जनावर पडलं आहे म्हणून। त्या दिवशी खदोळ पाणी होतं सकाळी 7:30च्या दरम्यान ती वाजता। आपण दृश्यातून पाहिलं तर बघ्यांची देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। कुठेतरी ग्रामीण भागामध्ये या हिंस्र जनावरांचा या ठिकाणी कुठेतरी शिरकाव होताना दिसतोय। आंब्याच्या बागेमध्ये ही विहीर आहे आणि कुठेतरी सकाळपासूनच वनविभाग या बिबट्याला म्हणजे ब्लॅक पॅन्थरला पकडण्यासाठी अतिशय शर्थीचे प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।